सुनील भोरे यांनी जानेवारी 1984 साली सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये खटाव तालुक्यात आपल्या सेवेला प्रारंभ केला। यामध्ये आपल्या मायभूमीची सेवा घडावी हाच त्यामागील हेतू होता। ते बांधकाम विभागातील कार्यात असताना त्यांनी महाराष्ट्र राज्य अभियंता संघटनेची स्थापना करून या संघटनेचं जाळं संपूर्ण राज्यभर तयार केलं। सहकाऱ्यांच्या मदतीला धावून जाणं हा सुनील भोरे साहेब यांचा स्थायी स्वभावच। जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्यातील नेतृत्व गुण दाखवून सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेत अनेक लोकोपयोगी कामेही मार्गी लावली। 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली आणि या सेवेच्या कार्यकालात त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत। नोकरीतून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मसवडमध्ये शुभम ग्रुप ऑफ बिझनेस व जनश्री फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळी मानदेशात समाजकार्य केले। काही माणसं फक्त स्वतःसाठीच जगतात, परंतु भोरे साहेब हे याला अपवाद आहेत। भोरे कुटुंबीय हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत मसवड शहरवासियांना सातारा जिल्ह्यात अडीअडचणीच्या काळात त्यांना नेहमीच मदतीचा हात पुढे असतो। प्रतिवर्षी रक्तदान शिबिरे, पाणपोई, वारकऱ्यांना वारीमध्ये फळांचं वाटप, विद्यार्थ्यांना शाळाोपयोगी साहित्याचं वाटप, शाळांना पाणी सुविधा उपलब्ध करून देणं, सार्वजनिक मंडळांना मदत आणि समाज उपयोगी उपक्रम राबवतात। कोरोना महामारीच्या काळामध्ये भोरे कुटुंबियांनी त्यांची चूल पेटणं अवघडच झालेलं आहे। अशा अनेक गरजू कुटुंबांना कोणताही गाजावाजा न करता संपूर्ण रेशन देऊन मानवतावादी काम केलं आहे। तसेच हॉस्पिटलमधील रुग्णांना नाश्ता, फळे, अंडी इत्यादी देऊन रुग्णांचे आशीर्वाद घेण्याचं कार्य केलं आहे। कोरोनाच्या साथीत काळात त्यांनी गरजूंना मोफत आर्सेनिक अल्बम गोळ्या, आल्सम गोळ्या, औषधे, विटॅमिनच्या गोळ्या देण्याचं सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सेवा कार्य चालू ठेवलं। कोरोनात अत्यवस्थ अशा रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नसल्याची वस्तुस्थिती निदर्शनास येताच सुसज्ज अशी रुग्णवाहिका स्वखर्चाने खरेदी करून गरजू रुग्णांना ती उपलब्ध करून दिली। ही आजही सुरू असून या सेवेमुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांना जीवनदान मिळत आहे। अनेक गरजू वृद्धांची डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करून अनेक वृद्धांना त्यांनी दिलासा दिला आहे। इंजिनियर सुनील भोरे साहेब यांनी आतापर्यंत 43 देशांचा दौरा केला असून संपूर्ण भारत भ्रमण सुद्धा केलेला आहे। ते मसवड ते पंढरपूर, ते मसवड ते सिंगणापूर, मसवड ते गोंदवले अशा विविध ठिकाणी सायकल प्रवासी नियमितपणे करत असतात। मसवड शहराचा निर्जंतुक व स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी पायाभूत विकास देण्यासाठी वेळ प्रसंगी उपोषण संघर्ष त्यांनी केला आहे। याचबरोबर गेली 5 वर्ष सातारा सोलापूर या महामार्गाचं काम सुद्धा सुरू आहे। रस्त्यांमुळे वारंवार झालेल्या अपघातामुळे अनेक जण जखमी झाले तर काहींना मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे। यासाठी तातडीनं उपाययोजना करण्यात याव्यात म्हणून त्यांनी प्रसंगी दिल्ली येथे माननीय जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला। तसेच शेतीला पाणी मिळावं म्हणून मागील काळात मानगंगा नदीला उरमोडीचं पाणी सोडण्यासाठी आमरण उपोषण करून हा प्रश्न मार्गी लावला होता। प्रशासकीय सेवेचा चांगला अनुभव असलेल्या इंजिनियर भोरे सर या मसवड नगरीच्या सुपुत्रास त्यांच्या कार्याची दखल घेऊन नामदेव समाजोन्नती परिषदेचे कैलासवासी संजीवजी तुपसागरे, मुख्य विश्वस्त राजेंद्रजी भोरे व सर्व राज्य कार्यकारिणीने एकमेकाने इंजिनियर भोरे सर यांची सातारा जिल्हा नामदेव समाज परिषदेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केली आहे। त्यांनी देखील अगदी अल्प काळात समाजाचे संघटन
मजबूत करण्यासाठी धडाकाच करून दिला आहे. वसी पोरे यांचे समाज जागृतीचे कामास संपूर्ण सातारा जिल्ह्यातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच त्यांनी व समाज बांधवांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सिंपी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी सुद्धा केलेली असून उपमुख्यमंत्री यांनी देखील असली मागणी निश्चितपणे पूर्ण करू असं अभिवचन सुद्धा दिलेलं आहे. या त्यांच्या जीवन प्रवासात त्यांच्या सौभाग्यवती सुवर्णाताई पोरे, संचालिका शुभम भारत गॅस एजन्सी, मुलगी डॉक्टर स्वप्ना राजेश्वर सुपेकर, जावई डॉक्टर राजेश सुपेकर MD मेडिसिन्स पुणे, मुलगा करण ऑटोमोबाईल इंजिनियर ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे व भाजपा OBC युवक प्रदेश अध्यक्ष व सुनबाई सौ राजलक्ष्मी गृहिणी आहे. छोटा मुलगा ॲडव्होकेट शुभम व सुनबाई ॲडव्होकेट प्राजक्ता उर्फ गौर ही नातवंड यांचं सुद्धा त्यांना मुलाचं सहकार्य मिळत आहे. आणि यामुळेच आज नामदेव समाजमुक्ती परिषदेसाठी एक हिराच सापडला असल्याची माझ्यासारख्या अनेक सातारावासियांची नामदेव समाजमुक्ती परिषद पदाधिकारी यांची सुद्धा भावना आहे. आगामी काळात आपल्या मायभूमीसाठी दैदिप्यमान असं कार्य करण्याची इच्छा इंजिनियर सुनील पोरे सर यांनी त्यांची असून भविष्यात सातारा येथे 2 दिवसाचे सिंपी समाज राज्य अधिवेशन घेण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील समाज बांधवांना अगदी अल्प मोबदल्यात उर्वरित लागणाऱ्या रकमेसाठी पदरमोड करून संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या गुमान येथे केलेले कार्य पाहण्यासाठी व मंदिराचे दर्शन, वैष्णोदेवी मंदिराचे दर्शन यासाठी पहिल्या 50 जणांचा ग्रुप 31 मे रोजी रवाना होत आहे. हे मानपत्र त्यांना पोरे परिवारातर्फे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात सौ सुवर्णाताई यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. इकडे तुम्ही थोडं पाठीमागे या. तुम्ही थोडं पाठीमागे या. समोर पा इकडे. थँक्यू.